नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्राचे 2 महत्त्वाचे टॉपिक फक्त 7-7 मिनिटमध्ये पूर्ण केले. आपले एक मंथ स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये आपण 4 विषय कव्हर केले होते. त्यापैकी फक्त मॅथ हा विषय आपण राहू दिला होता, कारण त्याचं मी डिटेल ॲनालिसिस करणार होतो. आज मी तो मॅथ या विषयाचे डिटेल ॲनालिसिस घेऊन आलो आहे. ते TET पेपर 1 व TET पेपर 2साठी. डिटेल ॲनालिसिस घेताना मी तुम्हाला सांगणार आहे की हा टॉपिक कोणत्या पेपरसाठी महत्त्वाचा आहे आणि कोणत्या पेपरसाठी याचा किती मार्काला हा क्वेश्चन येत असतो. त्याचसोबत पेपर 1च्या मॅथचा एक टॉपिक आपण फक्त 15 सेकंडमध्ये आज शिकून घेणार आहोत किंवा समजणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी 2 ते 3 मिनिटमध्ये मॅथचे एक टॉपिक पूर्ण करणार आहोत. आणि आपल्या या इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ते व्हिडिओ मग त्याच्याशिवाय सजेस्ट होणार नाही. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही किंवा तुम्हाला कमीत कमी वेळात तुम्हाला हा टॉपिक मी शिकवणार आहे. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा. चला चालू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वात आधी आपण TET पेपर 1 आणि TET पेपर 2 मॅथ यासाठी कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत, फक्त TET पेपर 1साठी कोणता महत्त्वाचा आहे, TET पेपर 2साठी कोणता महत्त्वाचा आहे आणि दोघं पेपरांसाठी कोणता टॉपिक हा येत असतो हा आपण पाहणार आहोत. आलेख हा टॉपिक हा दोघं पेपरांना येत असतो. त्याच्यात तुम्हाला एक आलेख दिलेला असतो, एक तर बार ग्राफ असेल किंवा लाईनवाला असेल. त्याच्यात तुम्हाला 2 ते 3 मार्क त्या एका ग्राफवरती असतो आणि हा महत्त्वाचा टॉपिक हा दरवेळी येतोच. याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन असतातच. त्यासोबत स्थानिक व दर्शनी किंमत हा आपण आज शिकणार आहोत. हे बघा, हा एक्झाम्पल आहे. हे पेपर 1साठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती मोस्टली जर 10 पेपर आपण पाहिले तर त्याच्यापैकी 7 ते 8 पेपरांना याच्यावरती एक क्वेश्चन आलेला असतो. तसेच विभाज्यतेच्या कसोट्या या तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कामात येतील. हे दोघं पेपरांसाठी इम्पॉर्टंट आहे. वर्ग घन घातांक म्हणजे स्क्वेअर, क्यूब आणि क्यूब रूट हा दोघं पेपरांसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. हे तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन येतीलच, त्यासोबत दुसऱ्या गणित एक्झाम्पल सॉल्व करायलाही तुम्हाला मदत करतील. त्याचसोबत संख्या ज्ञान म्हणजे नंबर सिस्टीम दोघं पेपरांसाठी इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. लसावी मसावी म्हणजे LCM SCF याच्यावरती दोघं पेपरांवर क्वेश्चन येईल. LCM SCMवरती कसा क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला एखादा गठ्ठा असेल त्याचे हायेस्ट कॉमन डिवायझर असं एखादा क्वेश्चन देतील. ते तुम्हाला अपूर्णांक व पदावली म्हणजे फ्रॅक्शन आणि व्हेरिएबल हे दोघं पेपरांना हा क्वेश्चन येत असतो. त्यासोबत सरासरी म्हणजे ॲव्हरेज हा फक्त पेपर 2साठी महत्त्वाचा आहे. पेपर 1साठी जास्त क्वेश्चन आलेले नाहीत. जर येऊ शकतो कदाचित एखादा येईल, पण मोस्टली हा शेवट करा पेपर 1वाल्यांनी आणि पेपर 2वाल्यांसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यासोबत किलो, हेक्टो, डेल्टा हे किलोचे हेक्टोमध्ये कन्वर्ट करा, हेक्टोचं डेल्टामध्ये कन्वर्ट करा. असं पेपर 1साठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. पेपर 2वाल्यांसाठी यावरती साधारणतः प्रश्न येत नसतो. त्यासोबत सरळ व चक्रवाढ व्याज म्हणजे सिम्पल किंवा कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावरती पेपर 1साठी सिम्पल इंटरेस्ट जास्त तर विचारला जातो आणि कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट दोघं क्वेश्चन हे पेपर 2साठी विचारले जातात आणि मोस्टली हा पेपर 2साठी महत्त्वाचा टॉपिक आहे. पेपर 1ला याच्यावरती क्वेश्चन आलेला नाही आहे, कदाचित येऊ शकतो पण जास्त इम्पॉर्टंट नाही. नफा तोटा किंवा प्रॉफिट लॉस हे दोघं पेपरांसाठी हा महत्त्वाचा आहे. त्यासोबत वयवारी म्हणजे एजेस याच्यावरती तुम्हाला दिलेलं असेल वडिलांचं आणि मुलाचं रेशो, वयाचा रेशो 2:3 आहे असा अंदाजित दिलेला असतो आणि तुम्हाला त्यांचे अंदाजित वय फाईंड करायचं असतं. हा एक टॉपिक दोघं पेपरांसाठी महत्त्वाचा आहे. गुणोत्तर व प्रमाण म्हणजे रेशो आणि प्रपोर्शन याच्यात तुम्हाला रेशो दिलेला असेल, त्याच्यावरनं तुम्हाला म्हणजे याच्यावरती गणित सॉल्व करायचं असतील, रेशो फाईंड करायचं असेल किंवा रेशोवरनं त्याचे किती भाग येईल हे सांगायचं असेल. मिक्सचर म्हणजे दोघांचे मिश्रण याच्यावरती पेपर 2साठी प्रश्न येतो. पेपर 1साठी हा इम्पॉर्टंट नाही आहे. वेळ, वेग व अंतर, टाईम आणि डिस्टन्स हा याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हा पेपर 2साठी महत्त्वाचा टॉपिक आहे. पेपर 1साठी फक्त रेल्वेचे गणित येऊ शकतात. ते पेपर 1 व पेपर 2साठी रेल्वेचे गणित येत असतात. नळ व टाकी हा पेपर 2साठी उपयुक्त आहे, फक्त पेपर 1साठी याच्यावरती क्वेश्चन येत नाही. त्यासोबत त्रिकोणी संख्या हा टॉपिक मोस्ट टाईम म्हणजे पेपर 1साठीच आहे.
10 क्वेश्चन पेपर आपण पाहिले तर 7 ते 8 क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावरती एक हमखास क्वेश्चन असतोच. म्हणून त्रिकोणी संख्या हा पेपर 1 वाल्यांनी करूनच जावे. भूमितीचे 4 ते 6 क्वेश्चन पेपर 1 साठी तर सर्वात महत्त्वाचं. पेपर 2 साठीही महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यात काय विचारलं जातात पेपर 1 साठी बेसिक म्हणजे भूमितीचे नियम वगैरे ते नॉर्मली म्हणजे विचारले जातात. त्यासोबत भूमितिक आकृत्यांचे वैशिष्ट्य व प्रकार म्हणजे रेक्टँगलचे वैशिष्ट्य काय, त्यांचे नियम काय आहेत, जसे त्यांचे प्रकार काय आहेत ते विचारले जातात. भौमितिक आकृत्यांचे प्रमेय म्हणजे थिअरम विचारले जातात, जे 9वी किंवा 10वीच्या लेवलचे असतात. ते 9वी 10वीच्या मॅथचे पुस्तक असतात त्याच्या लेवलचे हे क्वेश्चन असतात. परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ म्हणजे एरिया वगैरेवरती क्वेश्चन विचारला जातो. याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारू शकता. आणि हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक भूमितीच आहे. याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन येतातच नॉर्मली परिमितीवर. आणि भूमिती या टॉपिकवरती 4 ते 6 क्वेश्चन येतात किंवा जास्तही येऊ शकतात. त्याचसोबत बुद्धिमत्ता हा पेपर 1 साठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही या 4 ते 5 हे टॉपिक आहेत, हे दरवेळी विचारले जातात. त्याच्यात येतो संख्यामाळा म्हणजे नंबर सिरीज, त्याच्यावरती 1 मार्क असतो. घड्याळावरती 1 मार्क, 0 ते 1 मार्क म्हणजे कधी-कधी येणार नाही किंवा 1 मार्काला हा क्वेश्चन येतो. घन व फासे याच्यावरती 1 क्वेश्चन हमखास असतो, दरवेळी विचारला जातो. आणि कॅलेंडरवरती एक विशिष्ट प्रकारचा क्वेश्चन असतो. याच्यात तुम्हाला ते टफवाले ते क्वेश्चन येणार नाही. याच्यात फक्त एक फॉर्म्युला असतो, एक तेवढं टाकलं तरी तुम्हाला फक्त 10 सेकंडमध्ये याचं उत्तर सापडत असते. एक कठीणवाला कॅलेंडर नाही, एकदम सोपा प्रश्न येतो याचा कॅलेंडरचा. मी तुम्हाला सांगणार आहे, एक शॉर्ट व्हिडिओ बनवली 1 मिनिटाचा. त्याचा तुम्हाला कॅलेंडर हा चॅप्टर फक्त 1 मिनिटात तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबत आकृत्या मोजणे म्हणजे एखादी चौकोन दिला असेल, त्याच्यात खूप सारे त्रिकोण असतील किंवा चौकोन असतील, त्याच्यात किती चौकोन आहेत, किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला सांगायचं असेल, तेही तुम्हाला एक ट्रिक आहे. त्याच्यातनं तुमचा 1 मार्क फिक्स होईल. मी तेही 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवणार आहे. त्यासोबत स्थानिक व किंमत व दर्शनी किंमत हा पेपर 1 साठी इम्पॉर्टंट. हे मी तुम्हाला पेपर 1 साठी कोणती इम्पॉर्टंट आहेत ते सांगतोय. मूळ व समूळ संख्या यांच्या जोड्या, मूळ संख्या कोणती, समूळ संख्या कोणती, यांच्यावरती एक क्वेश्चन हमखास असतो, दरवेळी असतो. याचं हे एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यासोबत पूरक कोण आणि कोटी कोण याची बेरीजवरती एक क्वेश्चन असतो. दोरेवाले गणित असतात म्हणजे यात दोरी असे दोघं दोरे एक सोबत केले आणि त्यांचे भाग केले तर ते किती भागात किती तुकडे होतील हे सांगायचं असते. हे पेपर 1 साठी महत्त्वाचं आहे. तसेच नोटांवरील गणित, नोटांवरती एक क्वेश्चन असतो. त्याच्यात म्हणजे 50च्या नोटा, 100च्या नोटा, यांच्या 150च्या नोटा असे एक किती 1500 रुपयासाठी किती नोटा किती रुपयांच्या लागतील हे विचारले जातात. तर आपण आजचा स्थानिक किंमत व दर्शनी किंमतवरचा एक टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये स्थानिक किंमत शोधायची आहे. 583.25 या संख्येची स्थानिक किंमत काय असेल याचं एकदम सोपं उदाहरण आहे. 5 हा 5 आहे. आपल्याला याची 5ची स्थानिक किंमत शोधायची. हे 5चे म्हणजे याच्यात जास्त नाही, फक्त 5ची स्थानिक किंमत शोधायची. तर 5च्या पुढे किती अंक आहेत? 8 आणि 3. पॉईंटच्या नंतरचे नाही मोजायचे, फक्त पॉईंटच्या आधी आणि 5 त्या संख्येच्या नंतर किती पॉईंट आहेत तेवढं 0 इथं ठेवून द्यायचं. मग याचा ॲन्सर येईल 500 म्हणजे याचं 500 ॲन्सर आहे आणि याचं स्थानिक किंमत 500 आहे. जर इथं अजून एक संख्या राहिली असते म्हणजे 5, 8, 3, 2.5 तर याच्यावरती 3 झिरो असते, 1, 2, 3. तसेच दर्शनी किंमत काय असते, जी संख्या दिलेली असते म्हणजे 5ची दर्शनी किंमत सांगा तर तेच उत्तर असतं. 5ची दर्शनी किंमत 5 असते. जर 8ची दर्शनी किंमत विचारली असते तर त्याची 8च उत्तर असतं. अशा प्रकारे आपण आजचा हा टॉपिक कव्हर केला आहे. तुम्हाला जर याचा उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे फक्त 1 मिनिटात. लोक 5-5 म्हणजे 1-1 तासपर्यंत एकच टॉपिक शिकवतात आणि तरी ते कव्हर होत नाही. तुम्हालाही फक्त 1 मिनिटात तुमचा एक टॉपिक कव्हर करणार आहे, कारण तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. कमी वेळात तुम्हाला जास्त मार्क पाडायचे आहेत. आपल्याला सर्व शिकून डोक्यात काही राहणार नाही. जर 1.5 तासाचे व्हिडिओ पाहिले तर तुमचा सिलेबसच कव्हर होणार नाही. म्हणून तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.